अहो काय सांगू राव. सध्या देशात जर कुठला पक्ष जर भारी ट्रेंडिंग असेल ना, तर तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आता नाव ऐकूनच अर्धे लोक हसलेत, पण यामागची स्टोरी भारीच आहे बुवा. या भन्नाट आयडिया मागचा माणूस म्हणजे अभिजित दिपके. महाराष्ट्रातला हा पोरगा आधी पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण घेतो आणि मग थेट अमेरिकेच्या मध्ये जाऊन पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर डिग्री मारतो. म्हणजे आपल्याकडे गावातले लोक म्हणतात ना, हा पोरगा थेट परदेशात जाऊन मेंदूला वायफाय लावून आलाय. सोशल मीडियात तर अभिजित आधीपासूनच भारी खेळाडू. 2020च्या दिल्ली निवडणुकीत आपच्या मीम कॅम्पेनचा तो मोठा मेंदू होता म्हणे. सीएमओमध्ये काम, शिक्षण विभागात सल्लागार, म्हणजे सीव्ही पाहिलं की लिंक्डइन पण उभं राहून सलाम ठोकेल एवढं भारी. आता ही कॉकरोच जनता पार्टी आली कुठून? तर 15 मे 2026ला सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीत कॉकरोच शब्दावरून सोशल मीडियावर भारी भडका उडाला. तरुण म्हणाले, नोकरी नाही, परीक्षा घोटाळे वेगळे, वरून आम्हालाच कॉकरोच. बस, अभिजित दिपकेनं त्याच गोष्टीला सटायरचा तडका दिला आणि 16 मेला सुरू केली कॉकरोच जनता पार्टी. आणि काय सांगू, लोकांनी असा फॉर्म भरायला सुरुवात केली की अवघ्या काही दिवसांत 7.8 M तरुण जोडले गेले म्हणे. पक्षाच्या अटी तर अजून भारी. 1. बेरोजगार असावा. 2. थोडा आळशी असावा. 3. 24 तास ऑनलाईन असावं. आणि 4. सिस्टमवर रँट मारण्याची कला अवगत असावी. म्हणजे आपल्या गावातला एखादा दोस्त हे वाचून म्हणेल, अरे हा पक्ष तर माझ्यासाठीच काढलाय. पण गंमत बाजूला ठेवली तर ही फक्त मस्करी नाहीये राव. आजच्या तरुणांची बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, फ्रस्ट्रेशन आणि राजकारणावरचा अविश्वास, हे सगळं या एका मीममधून बाहेर आलंय. म्हणूनच सोशल मीडियावर लोक म्हणतायत, झुरळं नाही रे, ही तर दबलेली पोरांची फौज आहे.